गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले. 1 जुलैपर्यंत ठराव दाखल करण्याचे आदेश. नमस्कार, SP न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मी निवेदिका सौ संचिता नितीन खोत. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे. विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था दुग्ध राजकुमार पाटील यांनी मतदार यादी कार्यक्रम जाहीर केला असून ठराव दाखल करण्यासाठी 1 जुलै 2026 ही अंतिम मुदत दिली आहे. त्यामुळं जिल्ह्यातील राजकीय व सहकार क्षेत्रात नव्याने चर्चेला उकळी फुटली आहे. प्रक्रियेचा कार्यक्रम असा आहे: 26 मे ते 1 जून गोकुळशी संलग्न प्राथमिक दूध संस्थांनी मतदार यादीत समाविष्ट होण्यासाठी पत्र पाठवणे. 2 जून ते 1 जुलै संस्था पातळीवर प्रतिनिधी नियुक्त करण्याचे ठराव दाखल करणे. 1 जुलै ही अंतिम तारीख. ठराव दाखल केल्यानंतर प्रारूप मतदार यादी जाहीर, हरकती सुनावणी आणि अंतिम यादीची प्रक्रिया पूर्ण होईल. ही प्रक्रिया 36 दिवसांची असल्याचे सांगितले जाते. अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर महिनाभरात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान सध्या गोकुळच्या निवडणुकीवर सर्वात मोठा प्रश्न आहे तो अवसायन, पात्र अपात्रता प्रक्रियेचा. कोल्हापूर सर्किट बेंचने सुमारे 1308 दूध संस्थांच्या पात्रतेसंबंधी पूर्ण सुनावणी घेऊन 80 दिवसात म्हणजेच 20 जुलैपर्यंत निर्णय देण्याचे निर्देश दिले होते. आतापर्यंत 800 ते 900 संस्थांची सुनावणी पूर्ण झाली आहे. उर्वरित सुनावणी 15 जूनपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा SP न्यूज. धन्यवाद.